नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी परत तुमच्यासाठी घेऊन येत आहो लसावी मसावीवरील आलेले पोलीस भरतीला प्रश्न। तर प्रश्न क्रमांक 1, दोन संख्यांचा मसावी 8 व लसावी 144 आहे। त्यापैकी एक संख्या 16 असल्यास दुसरी संख्या कोणती? तर एक सूत्र नेहमी लक्षात असू द्या, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी। आपल्याकडे जे अंक दिलेले असतील त्या ठिकाणी ते अंक लिहावे। आपल्याला लसावी दिलेला आहे 144 गुणेला आपल्याला मसावी दिलेला आहे 8 आणि एक संख्या 16 आणि आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे, तर ती म्हणायची x। तर x बरोबर 144 गुणेला 8। विद्यार्थी मित्रांनो, खाली येतील 16, 8 दुनी 16, 144 ला 2 ने भागल्यास येणारे उत्तर असेल 72, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3। चला बघूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, दोन संख्यांचा लसावी 192 व मसावी 16 आहे। त्यापैकी एक संख्या 48 असल्यास दुसरी संख्या कोणती? त्याआधी आपल्याला लक्षात असू द्या, जो प्रश्न आलेला आहे नागपूर लोहमार्ग 2023 ला, म्हणजे मागील वर्षी आलेला प्रश्न। तर परत मी तुम्हाला या आधी प्रश्नामध्ये सांगितलं होतं की सूत्र लक्षात असू द्या, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी आणि अंकांचा उपयोग परत व्यवस्थित करावा। आपल्याला सर्वात आधी लसावी दिलेला आहे, तर लसावीच्या ठिकाणीच लसावी लिहावा 192 गुणेला मसावी 16, परत एक संख्या किती आहे 48, परत दुसरी संख्या काढायची आहे म्हणून x। तर x बरोबर 192 गुणेला 16 भागीला 48, 16 त्रिक 48, 192 ला 3 ने भागल्यास येणारे उत्तर असेल 64, म्हणजेच ऑप्शन नंबर 3। चला बघूया पुढील प्रश्न। चला बघूया प्रश्न क्रमांक 3, दोन संख्यांचा लसावी 240 व मसावी 8 आहे। त्यापैकी एक संख्या 40 असल्यास दुसरी संख्या कोणती? परत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, हा प्रश्न आलेला आहे पुणे ग्रामीण 2023 ला। परत मी तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायला सांगितलेले होते, म्हणजेच पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी। परत ज्याच्या ठिकाणी ते आकडे ठेवावे। आपल्याला लसावी दिलेला आहे 240, परत मसावी 8 आणि एक संख्या 40, दुसरी काढायची असल्यास तिला काय म्हणायचं x। आपली नाही मित्रांनो, गणिताची। x बरोबर 240 गुणेला 8 भागेला 40, 0 0 कटला, 4 दुनी 8, 24 गुणेला 2 मित्रांनो 48, म्हणजेच ऑप्शन नंबर 1। चला बघूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, दोन संख्यांचा लसावी आणि मसावी अनुक्रमे 288 व 4 आहेत। त्यापैकी एक संख्या 32 आहे, तर दुसऱ्या संख्येचे वर्गमूळ किती? मित्रांनो, आपल्याला दुसरी संख्या नाही काढायची आहे, दुसऱ्या संख्येचे काय काढायचे आहे? वर्गमूळ। जो प्रश्न आलेला आहे नाशिक ग्रामीण 2023 ला। परत आपलं सूत्र लक्षात असू द्या, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी। आपल्याकडे लसावी आहे 288 व मसावी आहे 4, म्हणजेच 288 गुणेला 4 आणि एक संख्या आहे 32, परत दुसरी संख्या x। x बरोबर 288 गुणेला 4 भागीला 32, 4 8 32, 8 त्रिक 24, बाकी उरले 4, 8 सकम 48, म्हणजे x बरोबर आलेलं उत्तर आहे 36। परत लक्षात असू द्या, आपल्याला संख्येचे वर्गमूळ काढायचे आहे, म्हणजेच 36 चे वर्गमूळ किती येते विद्यार्थी मित्रांनो? 6, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3। चला बघूया पुढील प्रश्न। चला बघूया प्रश्न क्रमांक 5, ज्यामध्ये तुमच्यासाठी मी हा प्रश्न स्वतः तयार केलेला आहे। त्यामध्ये तुम्हाला लक्षात असू द्या, हा प्रश्न खूप काहीतरी नवीन शिकून जाणार, ज्यामध्ये तुम्हाला जे वरचे अधिकारी आहेत ते प्रश्न कसे तयार करतात आणि त्यांना आपल्याला उत्तर कसे द्यायचे, यासाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। यामध्ये प्रश्न दिले, दोन संख्यांचा लसावी आणि मसावी अनुक्रमे 60 व 4 आहेत। त्यापैकी एक संख्या 12 आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न बनू शकते दुसरी संख्या कोणती?
परत दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो, त्या दोन संख्यांची बेरीज किती. परत तिसरा प्रश्न तयार होऊ शकतो, त्या दोन संख्येमधील फरक किती. परत चौथा प्रश्न तयार होऊ शकतो, त्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज किती. तर लक्षात असू द्या, जसं आपण तिच्यासोबत बोलतो म्हणजेच ते तुम्ही समजू शकता. मी तर नाही सांगू शकत, मी तर बोललो होतो असं नाही वाटत मला, पण लक्षात असू द्या आपल्याला गणितासोबत बोलायचं आहे. जेव्हा आपण गणितासोबत बोलणार तेव्हाच आपल्याला त्या गणित बोलणार. लक्षात असू द्या, जोपर्यंत आपण हायचा रिप्लाय हाय देत नाही तोपर्यंत पुढे आपल्याला उत्तर भेटत नाही. तर आपण सॉल्व करणार आहोत प्रश्न. परत सूत्र लक्षात असू द्या, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. यामध्ये लसावी आहे 60, मसावी आहे 4, एक संख्या 12 आहे तर दुसरी संख्या काढायची आहे. यक्स बरोबर 60 गुणेला 4 भागीला 12, 12 पंच 60, 5 चौक 20, म्हणजे आपले येणारे उत्तर आलेले आहे 20. म्हणजेच दुसरी संख्या किती 20. विद्यार्थी मित्रांनो 2 सेकंद थांबून याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच आता बघूया प्रश्न क्रमांक 2 कसा सॉल्व करायचा. आपल्याला सोल्युशननुसार संख्या मिळालेल्या आहेत. म्हणजेच एक संख्या 12 दुसरी 20. आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे, त्या दोन संख्यांची बेरीज किती. म्हणजेच 12 + 20 यांची बेरीज किती आली 32. म्हणजेच प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येणार आहे 32. परत 2 सेकंद थांबू, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला बघूया प्रश्न यामधील 3. आपल्याला एक संख्या 12 व दुसरी संख्या 20 दिलेली आहे. त्या दोन संख्येमधील फरक म्हणजेच जसं आपल्याला जीएमचा अर्थ समजतो गुड मॉर्निंग, तसेच फरकचा अर्थ होतो वजाबाकी. 20 वजा 12 म्हणजे येणारे उत्तर किती असेल आपले 8. परत तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मी 2 सेकंद थांबतो. परत प्रश्न क्रमांक 4 बघायचा आहे आपल्याला. यामध्ये पहा खूप काही नवीन दिलेलं आहे. त्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज, म्हणजे त्या दोन संख्या आलेल्या आहेत 12 आणि 20, त्यांचे वर्ग करायचे आहे आणि बेरीज करायची आहे. 12चा वर्ग 144, 20चा वर्ग 400 आणि या दोघांची बेरीज येते 544. म्हणजे येणारे शेवटचे उत्तर आहे आपले 544. असेच रोज नवीन शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा.